नमस्कार मित्रांनो, आज आपण कॅल्कमध्ये सम इफ हा फॉर्म्युला बघणार आहोत। सम इफ या फॉर्म्युल्याचा उपयोग यासाठी होतो की मल्टिपल जर ग्रेड असेल आणि त्या मल्टिपल ग्रेडचे एडिशन तुम्हाला करायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही सम इफ या फॉर्म्युल्याचा वापर करू शकता। तर मल्टिपल ग्रेड म्हणजे कसं की फॉर एक्झाम्पल आता दिलेले काही मुलांची नावं दिलेली आहेत, यांना ग्रेड कोणाला ए ग्रेड आहे, कोणाला बी, सी, डी, ए बी सी असे ग्रेड पडलेले आहेत मुलांना। पण अशा वेळेस फक्त आपल्याला ए ग्रेडच्या जे मार्क आहेत त्या ए ग्रेडच्या मुलांचीच ॲडिशन करायचे, बी ग्रेड ज्या मुलांना पडलेले आहेत त्यांचंच ॲडिशन करायचं आहे, सी ग्रेड जे पडलेले आहेत मुलांना त्याचंच ॲडिशन करायचं आहे। असं पर्टिक्युलर ग्रेड वाईज जे मार्क आहेत तेवढ्याच आपल्याला काय करायचं आहे, ॲडिशन करायचं आहे। मग अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागणार आहे, एक फॉर्म्युला ज्या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला हे करायचा आहे त्या ठिकाणी क्लिक करावं लागेल। फॉर एक्झाम्पल इथं मार्क आणि ग्रेड अशा दोन मी कॉलम इथे घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये इथं ग्रेडमध्ये मी ग्रेड टाकणार, फॉर एक्झाम्पल ए ग्रेड टाकला की बरोबर ए ग्रेडचं ॲडिशन इथे यायला पाहिजे। बी ग्रेड जर इथं प्रेस केला मी तर बी ग्रेडचं ॲडिशन यायला पाहिजे, बरोबर आहे। त्यानंतर सी ग्रेड जर टाकला तर सी ग्रेडचं इथं ॲडिशन आलं पाहिजे, आलं लक्षात। त्याचं बघूया आपण आता याचं फॉर्म्युला कसा वापरायचा। त्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा आहे बरोबरचं चिन्ह इज इक्वल्स टू सम इफ, फॉर्म्युला आहे सम इफ कंसामध्ये जे ग्रेड असतात, जे व्हॅल्यू अल्फाबेटिकल व्हॅल्यू असतं, ग्रेडच्या ठिकाणी तुम्ही काही असं नाव असेल, कंपनीचं नाव असेल, वेगवेगळ्या कॅटेगरीज असू शकतात, काही असू शकतात। ज्या कॅटेगरीज आहेत की त्या कॅटेगरी सिलेक्ट करायच्या तुम्हाला। इथं फॉर एक्झाम्पल आपण ग्रेड घेतलेत, याच्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीचे नाव असतात, ग्रेड असतात, डिव्हिजन्स असतात, काही या माहिती असेल ती सिलेक्ट करायची पूर्ण असेल, जेवढं असेल तेवढे माहिती। म्हणजे इथं आता ग्रेड आहेत जवळपास E6 पासून ते E17 पर्यंत, ते सर्व सिलेक्ट करायचे, कॉमा द्यायचा। त्यानंतर कॉमा दिल्यानंतर आपल्याला जो ग्रेड इथं टाकणार आहे आपण, कुठे ग्रेड शब्द जो लिहिलेला आहे या ग्रेड शब्दाच्या खाली इथं जे टाईप करणार आहे, समजा बी टाईप केलं तर त्याचा आन्सर पाहिजे आपल्याला, सी टाईप केलं तर त्याचा आन्सर पाहिजे। मग कोणतं व्हॅल्यू आपल्याला इथून कुठून व्हॅल्यू घ्यायचं आहे लक्षात, इथं जो ग्रेड आहे तो रिकामा जो सेल आहे त्या रिकाम्या सेलचा सेल ॲड्रेस द्यायचा, तो H7, तर H7 येतं इथं, आलं। कॉमा व्हॅल्यू, जी व्हॅल्यू असते कशाची आपल्याला बेरीज करायची आहे, ठराविक जे सेल रेंज आहे व्हॅल्यूचं, जे क्रमांक आहे नंबर्स आहे ते नंबर सिलेक्ट करायचे, आलं लक्षात। पहिले तुम्हाला E6 A17 हे काय आहेत, अल्फाबेटिकल जे ग्रेड असतात, जे नाव दिलेले असतात त्याचं सिलेक्शन करायचं। कॉमा आपल्याला ज्या ठिकाणी ग्रेड आपण वापरणार आहे ते कुठेही असू शकतं, ज्या ठिकाणी अल्फाबेट टाकून आपण त्याचं ग्रेड हाऊस पाहणार आहे त्याचा सेल ॲड्रेस टाकायचा। कॉमा आता व्हॅल्यू, जिथं नंबर दिलेले आहेत, क्रमांक दिलेले, व्हॅल्यू दिलेले, ते व्हॅल्यू सिलेक्ट करायची की ज्या व्हॅल्यूतून आपल्याला काय करायचं आहे, ॲडिशन करायचं। ॲडिशन अल्फाबेटचं होईल का, ॲडिशन कशाच करावं लागणार आपल्याला, नंबरचं। मग ते सर्व नंबर सिलेक्ट करायचे, शिफ्ट दाबून कंस पूर्ण करायचा, एंटर करायचं। सध्या इथं 0 आलेलं आहे तर आपण इथं काय करू, एक ग्रेड टाकूया ए, याची बेरीज आलेली जेवढे काही ए आहे, ए म्हणजे 91, ए म्हणजे 92, इथं ए म्हणजे 94, हे गणेश या विद्यार्थ्याला ए ग्रेड मिळाले त्याचे 94, अर्जुन या विद्यार्थ्याला ए ग्रेड मिळालं 93, हे जे ए आहेत हे सगळ्यांची बेरीज तुम्हाला किती येईल इथे, 464। फॉर एक्झाम्पल सीची बघा, सी प्रेस करा, एंटर मारा, सीची ॲडिशन 145 काउंट करा। एक रवीला पडलेले आहे 71 आणि दुसरा सी ग्रेड पडलेला आहे शीतलला, तर 71 आणि 74 किती होतात, 145, बरोबर आहे ना। म्हणजे आपण जे फॉर्म्युला वापरला तो करेक्ट आले का नाही तो व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला एकदा ॲडिशन करून पाहावे लागेल। बघा बी प्रेस करा, बी या ग्रेडचं ॲडिशन 425। अशा प्रकारे सम इफच्या सहाय्याने तुम्ही कुठल्याही कॅटेगरीचं ॲडिशन, मल्टिपल ॲडिशन एका टायमाला करू शकता। आज लक्षात, सिलेक्ट केलेल्या रेंजमधून आता मग असं जर ॲडिशन करायचं असेल, एची बेरीज, बीची बेरीज, पुन्हा ए, पुन्हा बी, पुन्हा सी, असं वेगवेगळं जर तुम्हाला करायचं खूप वेळ लागतो, मग अशा टायमाला तुम्ही काय करू शकता, सम इफ या फॉर्म्युलाचा वापर करू शकता। इव्हन इथंच नाही, तुम्हाला जर असं वाटलं आपण मी खाली इथे करायचं असेल तिथे सुद्धा फॉर्म्युला वापरून इज इक्वल्स टू सम इफ कंसामध्ये सेल रेंज, जे ग्रेड आहेत त्या ग्रेडचा सेल रेंज घ्या, कॉमा आता इथं फॉर्म्युला कोणता आहे, कुठल्या ग्रेडहून घ्यायचा, आपण ग्रेड कुठं टाकणार तिथे, जिथे ए प्रेस केलेलं आहे तिथेच करायचं ना। तर मग त्याचा फॉर्म्युला आहे, त्याचा ग्रेड ॲड्रेस आहे
90 कॉमा E90 आणि व्हॅल्यू कोणती व्हॅल्यू, ही सगळी व्हॅल्यू सिलेक्ट करायची, कंस पूर्ण बघा. ए ग्रेडचं किती आहे 464, याला ॲटो फिल करू शकता. बीचं किती आहे 425 आणि सीचं किती आहे 145. अशा प्रकारे तुम्ही सम इफ हा फॉर्म्युला वापरू शकता. धन्यवाद.